नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं डिक्लायनिंग बघितलं. सुरुवातीच्या 10-15 मिनिटांमध्येच मार्केटमध्ये सेल ऑफ बघायला मिळाला. त्याचं रिझन होतं ग्लोबल मार्केट्स. कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलेलं US बॉन्ड यील्ड्स ज्या आहेत त्या कंटिन्यू वाढलेत, त्यामुळे थोडंसं US मार्केटवर साशंकता आहे. मार्केट खाली येऊ शकतात. FIची विक्री वाढले आणि काल बघितलं तुम्ही असेल तर डाव जोन्स जवळपास 800 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालं. तर त्याच अंडरस्टँडिंगचा प्रभाव होता US बॉन्ड यील्ड्सचा आणि त्या परिणामानं ग्लोबल मार्केट्स आज मंदावल्याने आपलंही मार्केट मंदीच्या छायेत गेलं. सकाळपासूनच जवळपास निफ्टी 200-250 पॉईंट मायनसमध्ये राहिली आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट आपण कालही व्हिडिओमध्ये जे चर्चा केलेली की 24,800च्या खाली 24,600 आणि 24,400, तर 24,600च्या आसपास मार्केट येऊन क्लोज झालं. 24,600च्या खाली 24,500पर्यंत गेलं, पण क्लोजिंगला थोडीशी शॉर्ट कवरिंग आलं म्हणता येईल, रिकव्हरी आली म्हणता येईल. आणि 24,600 हा जो आपला पहिला महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे त्याच्या जवळ त्या 24,600च्या सपोर्टवर बंद दिला. त्यामुळे ओव्हरऑल USचे बॉन्ड यील्ड्स कन्सिस्टंटली वाढून थांबलेत. ते थोडंसं मार्केटसाठी नियर टर्ममध्ये कन्सर्न आहे सध्या आणि मार्केटमध्ये त्यामुळं प्रॉफिट बुकिंग आपल्याला येताना बघायला मिळते आणि मला वाटते प्रॉफिट बुकिंगची फेज थोडी आणखी कंटिन्यू राहू शकते. ग्लोबली ॲसेट क्लासेसवर कदाचित प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ग्लोबल आता गोल्ड सिल्वर पण थोडं खाली येत आहेत आणि US मार्केटमध्ये चांगली मंदिकाल बघायला मिळाले आणि आपण महत्त्वपूर्ण टेक्निकल पॉईंट्स 24,800च्या खाली आणि 24,600वर बंद देणं जी काही नियर टर्म ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक केली. तेव्हा मला वाटतं 24,400 नेक्स्ट पॉसिबल टार्गेट आहे आणि 24,400च्या खाली आला तर फर्दर डिक्लायनिंग निफ्टी करू शकतं. त्यामुळे उद्याच्या सेशनला थोडंसं सेल ऑन राईजच राहील. मला वाटत नाही मार्केट इमिजिएट 24,700-800 किंवा 24,800च्या वरती जाईल असं. त्यामुळे सेल ऑन राईजच राहील असं मला वाटतं. उद्याच्या सेशनसाठी 24,600च्या खाली मेंटेन राहिला तर 24,500 आणि 24,400पर्यंत निफ्टी येऊ शकते. 24,500 जो आजचा लो आहे तो एक चांगला सपोर्ट म्हणता येईल उद्यासाठी. 24,500 फर्स्ट सपोर्ट आहे, त्याच्या खाली गेला तर 24,400पर्यंत निफ्टी येऊ शकते. 24,600च्या वर मेंटेन राहिला तर 24,750 आणि 800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, पण 24,800च्या वरती जाईल असं थोडंसं मला चान्सेस उद्याच्या सेशनमध्ये कमी वाटतात. उद्याही मार्केटमध्ये थोडंसं खाली प्रॉफिट बुकिंग किंवा डिक्लायनिंग बघायला मिळू शकतं. मग ओव्हरऑल सेल ऑन राईज या स्ट्रॅटर्जीनुसार तुम्ही थोडं काम करू शकता. आज बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 55,000च्या खाली क्लोज आहे. 55,000च्या खाली मेंटेन राहिला तर आजचा जो लो आहे 54,500 तिथं पण बँक निफ्टी परत पुन्हा येऊ शकते. मग बँक निफ्टीमध्ये बिलो 55,000 54,500 टार्गेट आहे. 55,000च्या वरती गेलं तर 55,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. पण ओव्हरऑल ग्लोबल ॲसेट क्लासेसमध्ये प्रॉफिट बुकिंगचा माहोल आहे. USच्या बॉन्ड यील्ड्स, फिस्कल डिपॉझिट वाढले, बॉन्ड यील्ड्स वाढलेत, व्याज जात आहे, टेपरिंग व्हायला लागले आणि इन्फ्लेशन कमी येऊनसुद्धा फेडरल रिझर्व्हनं अजून कोणतेही संकेत व्याजदर कपातीचे दिलेले नाहीत आणि हायर इंटरेस्ट रेट जेवढे लांब राहतील त्या हिशोबानं रिसेशन येऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या रिझनमुळं मला वाटतं थोडंसं मार्केट दबावाखाली राहू शकतं येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये. त्यामुळे सध्या तरी मला वाटतं उद्या ज्या पद्धतीनं 24,600च्या आसपास बंद दिला, 24,600 ट्रेडिंग सेशनमध्ये ब्रेक केलेला, त्यामुळे मला वाटतं थोडंसं फर्दर डिक्लायनिंग येऊ शकतं. 24,600च्या खाली 24,400 आणि 24,400च्या खाली फर्दर डिक्लायनिंग निफ्टी करू शकतं. त्यामुळे थोडंसं सेल ऑन राईज तुम्ही राहू शकता. जोपर्यंत 25,000च्या वरती निफ्टी आता बंद देणार नाही तोपर्यंत हा ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो. आज NSEमध्ये 1,109 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,458 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 11 शेअर्स वाढले, त्या बाजूला 39 शेअर्स पडलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. यावरून सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज सगळे सेक्टर्स रेडमध्ये मायनसमध्ये जाऊन बंद आहेत. त्यामध्ये खास करून FMCG, ऑटो, IT, एनर्जी या सेक्टरमध्ये मंदी बघायला मिळाली. बाकी सेक्टर्स बँक्स असेल, एनर्जी असेल या सेक्टर्समध्ये जवळपास एक अर्धा 1% प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन फ्युचर्स 1%च्या आसपास मायनस आहेत. डाव फ्युचर फ्लॅट एकदम 20-30 पॉईंट प्लस मायनसमध्ये ट्रेड करत आहे मगापासून. पण काल 800 पॉईंटची डिक्लायनिंग झाल्यानंतर आज बघणं गरजेचं आहे की US मार्केट आज फर्दर डिक्लायनिंग करतं का थोडंसं रिकव्हरी देतं. ग्लोबल मार्केट रिकवर झाले तर आपलंही मार्केट पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतं, पण मला वाटतं हायर लेवलला निश्चित प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. FIsकडून सेलिंग प्रेशर येऊ शकतं, विक्रीचा ओघ येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं सेल ऑन राईज या स्ट्रॅटेजीनुसार उद्या तुम्ही काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जसेच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.